किनाऱ्यावर परतलेली लाटमधला आजच्या भागात बघणार आपण नवीन जन्म. सकाळ शांत होती. रुग्णालयाच्या खिडकीतून समुद्रावर पडणारा सूर्यप्रकाश आत येत होता. लाटा मंद होत्या. जणू अनेक दिवसांच्या वादळानंतर समुद्रालाही विश्रांती मिळाली होती. मोनिका खिडकीजवळ बसून त्या लाटांकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे व्रण अजून स्पष्ट होते, पण तिच्या मनात पहिल्यांदाच थोडी शांतता उतरली होती. विजय हळूच खोलीत आला. त्याच्या हातात काही फुलं होती. तो नेहमीसारखा हसत म्हणाला, "आज डॉक्टर म्हणत होते तुम्ही आता लवकर बऱ्या व्हाल." ती हलकंसं हसली आणि म्हणाली, "काही जखमा भरायला खूप वेळ लागतो." विजय तिच्यासमोर खुर्चीवर बसला आणि म्हणाला, "पण भरतात." त्या उत्तरात इतका विश्वास होता की मोनिकाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. बराच वेळ दोघं शांत बसून राहिले. त्या शांततेतही एक वेगळं नातं तयार होत होतं, एक अनोळखीपणाचं आणि तरीही खूप जुनं वाटणारं. काही वेळानंतर मोनिका हलक्या आवाजात म्हणाली, "तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता?" विजय थोडा विचारात पडला आणि मग मंद हसला आणि म्हणाला, "माहीत नाही." तो खिडकीबाहेर समुद्राकडे पाहत म्हणाला, "काही माणसं अचानक आयुष्यात येतात आणि असं वाटतं त्यांना हरू द्यायचं नाही." त्या शब्दांनी तिच्या छातीत वेदना उठली, कारण तो नकळत पुन्हा तिच्यावर प्रेम करत होता. ती काही क्षण शांत राहिली. मग धीर करून विचारलं, "जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर परत आली आणि पूर्ण बदलून?" तर विजय तिच्याकडे पाहून म्हणाला, चेहरा बदललेला, नाव बदललेलं, भूतकाळ तुटलेला. तिचा आवाज थरथरत होता. "तरीही तुम्ही तिला स्वीकाराल?" विजय काही क्षण शांत राहिला. मग त्याने अतिशय शांत आवाजात उत्तर दिलं, "जर तिचं मन अजूनही माझ्याकडे परत यायचं म्हणत असेल," आणि तो हलकसा हसला, "तर मी तिला पुन्हा हरू देणार नाही." त्या उत्तराने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अचानक रडू लागली. विजय दचकून तिच्याजवळ आला. "अहो, काय झालं?" ती दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडत म्हणाली, "मी खूप चुकीची आहे." विजय शांतपणे म्हणाला, "ज्यांना आपल्या चुका कळतात ती माणसं चुकीची नसतात." आणि तो काही क्षण थांबला आणि म्हणाला, "स्वतःला शिक्षा देणं थांबवा." त्या शब्दांनी तिच्या मनात वर्षानुवर्षे एखादा दिवा पेटल्यासारखं वाटलं. त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरांनी विजयला सांगितलं, आता त्यांना डिस्चार्ज देता येईल. विजयने लगेच विचारलं, "मग पुढे?" "त्यांना काही दिवस मानसिक आधाराची गरज आहे." विजय काही क्षण विचारात पडला आणि मग शांतपणे म्हणाला, "त्या माझ्यासोबत येतील." हे ऐकताच मोनिकाचं हृदय थरथरलं. ती घाबरली आणि म्हणाली, "नको." विजय तिच्याकडे वळाला आणि म्हणाला, "का?" तिने डोळे खाली केले. "मी तुमच्या आयुष्यात ओझं बनेन." विजय हलकासा हसला आणि म्हणाला, "समुद्रातून वाचवलेली माणसं ओझं नसतात, ती जबाबदारी असतात." त्या उत्तरात दया नव्हती, आधार होता. रात्री ती बराच वेळ जागी होती. तिने खिडकीतून समुद्राकडे पाहिलं. तीच लाट, तोच किनारा, पण ती बदललेली होती. पूर्वी ती मृत्यू शोधत समुद्राकडे आली होती आणि आज तिला तिथून आयुष्य परत मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी विजय तिला घेऊन निघाला. गाडी समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्याने जात होती. वारा मंद होता. मोनिका शांतपणे बाहेर पाहत होती आणि तिच्या डोळ्यात भीती होती. कारण ती ज्या घराकडे जात होती ते तिचंच घर होतं. पण आता ती तिथे मोनिका म्हणून परतू शकत नव्हती. देशमुखवाडा समोर दिसू लागला. दाराशी तुळशीसमोर दिवा पेटला होता. रोहिणी दारात उभी होती आणि मोनिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण अनेक दिवसांनी ती पुन्हा घरी परतत होती, पण एका नवीन चेहऱ्यासह आणि एका नवीन जन्मासह. आता आपण
उरलेला भाग पुढच्या भागात बघूया. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.